ओम नमः शिवाय. मायेच्या स्वादमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. महाशिवरात्रीनिमित्त आज आपण उपवासाचा एक खास पदार्थ बनवणार आहोत, साबुदाणा खिचडी. साबुदाणा खिचडी आपण नेहमीच खातो, पण आज मी त्यात काकडी घालून ती अधिक पौष्टिक आणि चविष्ट बनवणार आहे. चला तर आपण पाहूया. चला आता रेसिपीला सुरुवात करूयात. मी खिचडीसाठी 1 काकडी घेतली आहे, 1 बटाटा, 4 हिरव्या ओल्या मिरच्या आणि शेंगदाणा कूट घेतला आहे. बऱ्याच लोकांना शेंगदाणा कूट आणि साबुदाणा याच्यामुळे खाल्लं की पित्त होतं किंवा उष्णता जाणवते. त्यासाठी अशा वेळी आपण काय करावं, 1 काकडी घ्यावी आणि ती खिचडीत घालायची. त्यामुळे पोटाला थंडावा मिळतो आणि खिचडी अजिबात कोरडी होत नाही, की तेल वगैरे अधिक घालावं पण लागत नाही. चला, आणि काकडी जरा बघून घेत जावा, कोवळी घ्या काकडी, कारण की काय काय काकड्या कडू असतात, त्यामुळे खिचडी बिघडू शकते. त्यामुळे चांगली कोवळी अशी काकडी घ्या आणि बी नसलेली घ्या. आता हा मी साबुदाणा रात्रीच भिजवून घेतला आहे आणि बघा तो आता कसा छान फुलला आहे. आपली काकडी आता इथे किसून झालेली आहे. 1 भांडे घेतले आहे, त्या भांड्यामध्ये मी तेल घातले आणि 1 चमचा तूप पण घालायचं. तूप घातल्याने आपली खिचडी ही मऊ होणार, त्यामुळे तूप घालायचं 1 चमचा. तूप घातलं आणि तेल चांगलं तापलं की त्यात जिरे घालायचे. जिरे चांगले फुलले की मग मिरच्या घालायच्या आणि मिरच्या घातल्यानंतर लगेच बटाटा पातळ चिरायचा, बटाटा जाडा चिरायचा नाही, पातळ असं चिरून त्याचे काप घालायचे आणि अधनंमधनं जरा बघायचं की तो चांगला शिजला की नाही, कारण की कच्चा आहे ना बटाटा म्हणून. शिजल्यानंतर वाफ द्यायची त्याला झाकण ठेवून. शिजल्यानंतर साबुदाणे भिजवलेले ते घालायचे. त्या साबुदाण्यामध्ये मी मीठ आणि साखर अगोदरच घालून चांगलं मिश्रण करून ठेवलेलं, की मग त्याला सगळं लागतं आणि वाफ द्यायची. जोपर्यंत रंग बदलत नाही साबुदाण्याचा तोपर्यंत ती शिजली नाही असं कळतं. त्यामुळे वाफ देत राहायची अधनंमधनं आणि ढवळत राहायचं. ढवळल्यानंतर थोडा रंग बदलला की मग आपण शेंगदाण्याचे कूट घालायचे. कूटसुद्धा एकदम घालायचे नाही, बघायचं की तेवढं म्हणजे कितपत हे होतं, नाहीतर त्याचा अगदीच रंग बदलतो खिचडीचा. म्हणून थोडं थोडं घालायचं आणि ढवळायची खिचडी. खिचडी अशा प्रकारे आपली चांगली सुटसुटीत अशी खिचडी तयार झाली आहे. तुम्ही महाशिवरात्रीला कोणता खास पदार्थ बनवता तो पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ही काकडीची खिचडी या महाशिवरात्रीला नक्की करून पहा आणि घरातील सगळ्यांना कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मायेच्या स्वाद परिवारात सामील व्हा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हर हर महादेव.